श्रावणसुद्धा गेला आणि गणपती बाप्पासुद्धा गेले आपल्या घरी. तर चला तर आज आपण बनवूया मस्तपैकी फिशची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत. तर खूप दिवसांनी नॉनव्हेज आणलेलं आहे, त्यामुळे म्हटलं काय आणावं, तर फिशच आणली आणि मस्तपैकी फ्राय केलेली आहे. तुम्ही बघू शकता मस्तपैकी खमंग अशी फिश इथे रेडी झालेली आहे, मस्त कुरकुरीत अशी. आणि कुरकुरीत होण्यासाठी आपण काय वापरलं आहे ते बघण्यासाठी व्हिडिओला पूर्णपणे बघायचं आहे, बिलकुल पण स्किप न करता. तेव्हाच तुम्हाला कळेल की मी काय ॲड केलेलं आहे आणि कोणते कोणते मसाले यात मी टाकलेले आहे, जेणेकरून मस्तपैकी अशी खमंग फिश तयार झालेली आहे. तर व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटते ते सुद्धा कमेंट करून सांगा. आणि हो, तुम्ही माझा व्हिडिओ कुठून बघत आहात ते सुद्धा नक्कीच कमेंट करून सांगा, म्हणजेच मलाही कळेल की माझे व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचले जातात. चला तर सुरुवात करूया. तर इथे आपण घेतलेले आहे मस्तपैकी इथं अर्धा किलो फिश घेतलेली आहे. तर ही जी फिश घेतली आहे त्या फिशचं नाव आहे कटला म्हणून ओळखली जाते आमच्याकडे. तुमच्याकडे काय म्हणून ओळखली जाते नक्कीच मला सांगा तुम्हीसुद्धा. तर ही अर्धा के-जी इतकी मी घेतलेली आहे. आता हिला आपण स्वच्छ धुवून घेऊयात. 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतल्यानंतर आपण एका बाउलमध्ये ही फिश पूर्ण काढून घेतलेली आहे. त्यातलं पूर्ण पाणी असं काढायचं आहे, म्हणजे फिश आपल्याला फ्राय करायची आहे. त्यासाठी धुवून घेताना अशी फिशला थोडंफार प्रेस करून पिळून घ्यायची आहे, जेणेकरून त्यातलं पाणी पूर्ण निघून जाईल अशा पद्धतीने. आता आपल्याला फिशमध्ये काय काय ॲड करायचं आहे, तर सर्वप्रथम मी 1 ते 1.5 चमचा इथं हळद ॲड केलेली आहे. हळद ॲड केल्यानंतर आपण 1 ते 2 चमचेभर इथं लाल मिर्च घालणार आहोत. जेवढं आपल्याला तिखट लागत असेल, लहान मुलं असेल तर कमी तिखट घाला, कारण की लहान मुलांना जास्त तिखट खायला आवडत नाही, म्हणून त्यानुसार आपल्या पद्धतीनुसार आपण लाल मिरची इथं ॲड करायची आहे. मी मस्त काश्मीरी लाल मिरची इथं ॲड केलेली आहे, छान असा कलरसुद्धा येतो त्याने. सोबतच इथं 2 चमचेभर इथं मी धनिया पावडरसुद्धा ॲड केलेली आहे. तर आता आपण इथे अद्रक लसणची जी पेस्ट आहे ती मी इथं 1 चमचाभर घालणार आहे. त्याने काय होतं, एक छान अशी चव येते फिशला. तर आपण आता इथे घालणार आहोत चवीनुसार मीठ. आता इथे आपण वापरणार आहोत मस्तपैकी स्पेशल मसाला, म्हणजेच चिकन कंटक्कीचा. इथं स्पेशल 65 मसाला आहे अंबरिता कंपनीचा, मस्त कोल्हापुरी झणझणीत आहे. त्यासाठी आपण मसालासुद्धा इथं 1 ते 2 चमचे ॲड केलेले आहे. तर आपण जे मसाले टाकले आहेत ते सुद्धा न घालता, समजा हाच मसाला ॲड केला तर खूप छान अशी फिश किंवा चिकन कंटक्कीसुद्धा यामध्ये रेडी होते. तर आता हा मसाला घातल्यानंतर आपण कमीत कमी 2 ते 3 चमचे मोठे असे हा मसाला ॲड केलेला आहे. आता मी पूर्ण असं मिक्सअप करून घेते, म्हणजे प्रत्येक फिशच्या पीसला हा मसाला लागला गेला पाहिजे, अशा पद्धतीने पूर्ण लावून घ्यायचा आहे. आणि कमीत कमी आपल्याला फिशला 15 ते 20 मिनटासाठी असं सोडून द्यायचं आहे, जेणेकरून पूर्णपणे जो मसाला आहे छान असं फिशला लागेल. अशा पद्धतीने आपल्याला 15 ते 20 मिनटासाठी असं सोडून द्यायचं आहे. आणि मग नंतर आपल्याला फिश फ्राय करायला घ्यायची आहे. आता इथे 15 ते 20 मिनटं झालेली आहेत आणि आता फिशला कुरकुरीत अशी होण्यासाठी इथे मी घेतलेला आहे बारीक असा रवा.
जर तुमच्याकडे जाड असा रवा असेल तर तो तुम्ही मिक्सरमधून बारीक करून घ्या. अशा पद्धतीने बारीकसुद्धा होतो. तर इथं मी कमीत कमी 1 वाटीवर इथं बारीक रवा घेतलेला आहे. तर बघू शकता तुम्ही मस्तपैकी फिश इथं मॅरिनेट झालेली आहे. छान असा मसाला लावून ठेवून आता एक एक पीस घेऊन आपण मस्तपैकी रवा लावून घ्यायचा आहे छान असा, जेणेकरून तेलामध्ये मस्तपैकी रवा निघला नाही जाईल. अशा पद्धतीने आपण लावून ठेवायचे आहे अगोदर सर्व पीसेस. आणि तोपर्यंत एकीकडे तेलसुद्धा चांगलं गरम होत आहे. तर चला आपण सगळे पीसेस असे लावून रेडी करून ठेवूयात. तेल चांगलं असं गरम होऊ द्यायचं आहे आणि मगच असे पीस सोडायचे आहेत. त्याने काय होतं, तेल छान गरम केलं की आणि फिशला अगोदर रवा लावून ठेवला ना थोडा 5 मिनटासाठी असंच ठेवायचं आहे. त्याने काय होतं, तेलामध्ये रवा अजिबात निघत नाही. नाही तर काही काही ठिकाणी रवा खूप निघतो तेलामध्ये. तर ही एक टीप तुम्ही नक्कीच आठवण ठेवा की तेलामध्ये फ्राय करायच्या अगोदर रवा आपल्याला लावून किमान 5 मिनटासाठी असंच ठेवायचं आहे फिशला. आणि मगच छान असं तेल गरम झालं पाहिजे तेव्हा फिश ॲड करायचे आहे तेलामध्ये. तर आता एकीकडून आपण पूर्ण फिश फ्राय करून घेऊयात. आता गॅस आपल्याला एकदम मीडियम ठेवायचा आहे आणि मीडियम गॅसवर पूर्ण फिश अशी एक साईडकडून आपल्याला पूर्ण फ्राय करून घ्यायची आहे. त्यानंतर पलटी करून पुन्हा दुसरी साईड फ्राय करून घ्यायची आहे. अशा पद्धतीने आपल्याला दोन्हीकडून फ्राय करून घ्यायची आहे चांगली अशी कुरकुरीत.